तुम्ही वारंवार आजारी पडत आहात का? तर त्याची कारणं ऐका। शरीराला पूरक आहाराची गरज असते आणि त्या पूरक आहारामध्ये शरीराला महत्त्वाचं म्हणजे शरीराचं कार्य नीट चालण्यासाठी विटॅमिन्स किंवा जीवनसत्वाची गरज असते आणि त्याच्यामध्ये विटॅमिन डी हा महत्त्वाचा रोल करतो आणि विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर तुम्ही वारंवार आजारी पडता असं अभ्यासांती समोर आलं। विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्तीवरती परिणाम होतो आणि एकदा का प्रतिकारशक्ती तुमची कमी झाली की विविध आजारवर डोके काढतात, जसे सर्दी, खोकला आणि अशा वेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक जण जीवनसत्वाचा आहारामध्ये उपयोग करतात, जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल आणि याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका करतं ते विटॅमिन डी। आणि विटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश। विटॅमिन डीचे 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये विटॅमिन D2 आणि D3 मिळून विटॅमिन डी होतं आणि विटॅमिन डी आपल्या शरीरासाठी आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतं। सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे आपल्याला विटॅमिन डीची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते आणि त्यामध्ये विशेषतः अशक्तपणा जाणवणे किंवा प्रतिकारशक्ती कमी होणे, दिवसभर थकवा जाणवणे, झोप पूर्ण झाली असेल तरीसुद्धा आपल्याला थकल्यासारखं वाटतं आणि विशेष म्हणजे अशक्त वाटून आपल्याला प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपण सतत सारखे आजारी पडतो।